नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 43. अदितीला घरी यायला उशीर झाला होता. विक्रमचं फार्म हाऊस शहरापासून दूर असल्यामुळं ती उशिरा घरी आली होती. आई आणि प्रोफेसर देसाई तिची वाट पाहत होते. आज उशीर झाला, कुठे बाहेर गेली होतीस का? आईने विचारलं. प्रोफेसर देसाई खुर्चीवर बसले होते. हो आई, ते विक्रम सरांसोबत गेले होते. बाबा, त्यांनी हा चेक दिला आहे. अदिती चेक बाबांच्या हातात देत म्हणाली. हा चेक मी विसरलो होतो, प्रोफेसर देसाई म्हणाले. ते बोलत होते की हे पैसे तुमचे आहेत. मी रागावली होती म्हणून ते काही बोलले नाही. मला वाटतं मीच विनाकारण त्यांच्यावर रागावली होती. त्यांची काहीच चूक नव्हती, अदिती म्हणाली. हे मला माहीत आहे अदू, परंतु माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी मला पाहावले नाही, म्हणून हा चेक मी देऊन आलो होतो, प्रोफेसर देसाई म्हणाले. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजा आता. अदू, तू फ्रेश होऊ नये, मी जेवायला वाढते, आई म्हणाली व किचनमध्ये गेली. अदिती, उद्या गॅदरिंग आहे. नताशाला सांगितलं आहे ना आपल्या घरी येण्यासाठी, प्रोफेसर म्हणाले. हो बाबा, मी बोलली आहे. उद्या आठवून करून देईल तिला, अदिती म्हणाली व आपल्या रूममध्ये गेली. शालिनी तिच्या बंगल्यामधील गार्डनमध्ये एकटीच बसली होती. आज ती मनातून पूर्णपणे तुटली होती. अजिंक्यचं तिच्यावर प्रेम नाही हे तिला माहीत होतं, परंतु त्याने अदितीला प्रपोज केलं हे तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, म्हणून तिला जास्त वाईट वाटत होतं. तिच्या डोळ्यांतून एकसारखं पाणी वाहत होतं. कितीही मनाला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिचं मन अजिंक्यला विसरायला तयार होत नव्हतं. अजिंक्य तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे, जे ती कधीच विसरणार नव्हती. शालू बेटा, अशा एकट्या का बसला आहात? माच्या आवाजाने शालिनीची तंद्री भंग पावली. तिने डोळे पुसले, परंतु मांना तिचा रडवेला चेहरा दिसला होता. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. मा, तुम्ही केव्हा आलात? मी आता येणारच होते. शालिनी जाण्यासाठी उठली तसे माने तिचा हात पकडून तिला बाकावर बसवलं. तुमचा चेहरा सांगत आहे, नक्कीच काहीतरी झालं आहे. आम्हाला नाही सांगणार? मा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या. तसा शालिनीचा बांध तुटला. तिने मांना मिठी मारली व मोठमोठ्याने रडायला लागली. शालू, काय झालं? सर्व ठीक आहे ना? कोण काही बोललं का तुम्हाला? आता मांनाही टेन्शन आलं होतं. किती केलं तरी शालिनी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या डोळ्यातील पाणी त्यांना असह्य करत होतं. सर्व ठीक आहे मा. आज मला खूप एकटं वाटत होतं, म्हणून इथे येऊन बसले होते. पहा ना मा, आपल्याकडे खूप पैसे आहे. जगातील सर्व सुख आपण विकत घेऊ शकतो, परंतु प्रेम ते जबरदस्ती नाही मिळवता येत, शालिनी रडत म्हणाली. मांना थोडाफार अंदाज आला होता की काय झालं आहे ते, परंतु त्यांनी तसं दाखवलं नाही. त्यांना माहीत होतं त्यांची मुलगी खूप समजदार आहे. शालू बेटा, आता तुम्ही मोठ्या झाला आहात आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही खूप समजदार आहात. आयुष्यात असे चढ उतार येतच राहतात. आपण त्यांच्यातून बाहेर निघायला शिकायला हवं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचं प्रेम निस्वार्थ असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्यासाठी तुम्ही धीर धरायला हवा.
माच्या बोलण्याने शालिनीला थोडा धीर आला होता. ती आता बऱ्यापैकी सावरली होती. माच्या मिठीत तिला शांत वाटत होतं. विक्रम नुकताच आला होता. तो आतमध्ये जाणार त्याची नजर मा आणि शालिनीवर पडली तसा तो त्या दोघींच्या जवळ गेला. काय पट्टी पडवत आहेत आमच्या मांना? विक्रम म्हणाला. तसं दोघींचं त्याच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावरून तो खूप खुश दिसत होता, कारण आज त्याला अदिती भेटली होती. मा फक्त तुमच्या नाही, आमच्यासुद्धा आहे, हो की नाही मा? शालिनी म्हणाली. आम्ही कुठे नाही म्हणालो, परंतु त्यांचं सर्वात जास्त प्रेम आमच्यावर आहे, विक्रम म्हणाला. तशी शालिनी चिडली. पाहिलं मा, भाई काय बोलत आहे? तुमचं प्रेम माझ्यावर जास्त आहे ना? शालिनी गाल फुगून म्हणाली. हे भगवान, झालं तुम्ही सुरू. आता आशू येण्याच्या आधी मला इथून जायला हवं, नाहीतर आमचं काही खरं नाही, मा म्हणाल्या व निघून गेल्या. विक्रम शालिनीकडे पाहून हसत होता. क्या बात है भाई, आज खूप खुश दिसत आहात. भाभीने प्रपोज केलं वाटतं, शालिनी म्हणाली. असं समज, परंतु तो दिवस दूर नाही जेव्हा तुझी भाभी स्वतःहून आम्हाला प्रपोज करेल, विक्रम म्हणाला. भाभीवरून लक्षात आलं. भैया, तुम्ही मला अजूनही भाभीचं नाव सांगितलं नाही. सांगा ना, कोण आहेत त्या? शालिनी म्हणाली. वेळ आली की सांगेल, आता आज चल, विक्रम म्हणाला व शालिनीचा हात पकडून तिला आत घेऊन जायला लागला. तशी त्याची नजर तिच्या सुजलेल्या डोळ्यांकडे गेली. शालू, सर्व ठीक आहे ना? तुझे डोळे का सुजले आहेत? विक्रमने काळजीने विचारलं. काही नाही भाई, ते असंच. चला ना आता, मा वाट पाहत असतील, शालिनी नजर चोरत म्हणाले. सांगणार आहे की मी माझ्या पद्धतीने माहिती करून घेऊ, विक्रम म्हणाला. तशी शालिनी घाबरली. किती काळजी करता भाई, खरंच असं काही नाही. बाय द वे, ते सोडा, उद्याच्या गॅदरिंगमध्ये तुम्ही चीफ गेस्ट म्हणून जाणार आहात ना? शालिनीने विचारलं. हो, जावे तर लागणार. प्रोफेसर देसाई यांचा गेट टुगेदर आहे ना, विक्रम म्हणाला. मला पण यायचं आहे. मी लॉ स्टुडंट नाही ना, त्यामुळे मला अलाउ करणार नाही. मी तुमच्यासोबत येते, शालिनी म्हणाली. ठीक आहे, उद्या तू राठोड कॉलेजची ट्रस्टी या नात्याने आमच्या सोबत चल, विक्रम म्हणाला. तशी शालिनी खुश झाली व दोघेही आत गेले. सकाळी प्रोफेसर कॉलेजमध्ये जाण्यासाठी तयार होत होते. आज त्यांनी मुलांनी दिलेला सूट घातला होता. आज पहिल्यांदा ते सूट घालत होते, म्हणून आज ते वेगळे दिसत होते. सुमन, चल निघतो मी. अदू अजून उठली नाही, प्रोफेसर यांनी विचारलं. ती तिची तयारी करत असेल, आई बोलत होत्या की तिची नजर प्रोफेसर देसाई यांच्यावर पडली आणि ती पाहतच राहिली. आज ते खूप हँडसम दिसत होते. काय झालं, अशी का पाहत आहे, प्रोफेसर देसाई यांनी विचारलं. या कपड्यात तुम्ही किती वेगळे दिसत आहात, माझीच नजर लागेल, आई म्हणाली. तसे प्रोफेसर तिच्या जवळ गेले. मग तुझी हरकत नसेल तर माझी नजर काढू शकते, प्रोफेसर म्हणाले. तशी आई लाजली. पुरे आता, तुम्ही पण ना, आई म्हणाली. आता तू लग्नानंतर पहिल्यांदा माझी स्तुती केली म्हणून म्हणालो, प्रोफेसर देसाई हसत म्हणाले. आता उशीर होत नाही का तुम्हाला? आणि मी काय बोलत होते, आज अदिती नताशाच्या घरी राहणार आहे. उद्या नताशा अदूसोबत घरी येईल. आपण आज रात्री बाहेर फिरायला जाऊयात का, आईने विचारलं. सुमन, आज मी रिटायर्ड होत आहे. आता माझा संपूर्ण वेळ तुझा असणार आहे. तू फक्त ऑर्डर सोडायची,
आणि असेही मी लवकर येणार आहे, येतो मी, प्रोफेसर म्हणाले आणि निघून गेले. आज कॉलेजमध्ये सगळ्यांची धावपळ चालू होती. अजिंक्य व त्याचे मित्र बारकाईने सर्व तयारी पाहत होते. आज कॉलेज हे रोजपेक्षा वेगळं भासत होतं. सर्वीकडे सजावट केली होती. जेवणाचे बुफे लावण्यात आले होते. संध्याकाळी कॉलेजच्या आवारात पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉलेजमध्ये खूप मोठ्या अशा प्रशस्त हॉलमध्ये आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठमोठे उद्योगपती, पोलीस अधिकारी, वकील, नेते मंडळी इथे उपस्थित राहणार होते. आणि का नाही असणार, त्यांची मुलं या कॉलेजमध्ये शिकत होती. शहरातील सर्वात मोठं कॉलेज असा राठोड कॉलेजचा नावलौकिक होता. आणि नेमकं आजच प्रोफेसर देसाई रिटायर्ड होणार होते. म्हणून मुलांनी नेहमीपेक्षा जास्त तयारी केली होती. अजिंक्य कामात असला तरी त्याची नजर अदितीला शोधत होती. आज सर्व मुलांनी व्हाईट कुर्ता व ब्ल्यू जीन्स घातली होती. नताशा तिच्या मैत्रिणींसोबत गॅदरिंगसाठी तयार होत होती. कार्यक्रम सुरू होण्यासाठी अजून वेळ होता. अजून कोणीही हॉलमध्ये जमलं नव्हतं. ए मोनिका, तू अदितीला पाहिलं का? अजिंक्यने विचारलं. नाही रे, आय थिंक ती अजून आली नाही. प्रोफेसर देसाई केव्हाच आलेत, मोनिका म्हणाली. आज खूप सुंदर दिसत आहे. अशी जर आधी तयार झाली असती तर मी तुला नक्कीच प्रपोज केलं असतं. अजिंक्य मुद्दाम तिची फिरकी घेत होता. आज मोनिकाने लॉंग असा मरून वन पीस घातला होता. राहू दे तू, गेली 2 इयर मी ट्राय करत होते, तेव्हा भाव दिला नाही. आणि आता तुझ्या लास्ट इयरला मी तुला सुंदर दिसायला लागली होय. मोनिकाने एक चापट अजिंक्यला मारली. खरं बोललं तरी तुम्हा मुलींना राग येतो. काय रे समीर, खरं सांग, आज मोना सुंदर दिसत आहे ना? अजिंक्य म्हणाला. हो हो यार, हे माझ्या आधी लक्षात का नाही आलं? व्हॅलेंटाईनला मी हिलाच प्रपोज केलं असतं, समीर म्हणाला. हो का? आधी तोंड बघ आरशात. आणि असंही मी ना विक्रम राठोडसाठी तयार झाले आहे. आज त्यांची नजरच नाही हटणार माझ्यावरून, मोनिका लाजत म्हणाली. हे देवा, कसं होणार या मुलीचं? अजिंक्यने डोक्याला हात लावला. तिचं सोड, पण तुझं आज काही खरं नाही. वो देख, हमारी होनेवाली भाभी, रमेश म्हणाला. तसं अजिंक्यची नजर गेटजवळ गेली आणि तो भान हरपून फक्त पाहतच राहिला. ब्ल्यू कलरची डिझायनर साडी, जी तिला विक्रमच्या माने दिली होती. मोकळे केस, टपोऱ्या डोळ्यात काजळ व लायनर, हलकी गुलाबी लिपस्टिक, कानात झुमके, मोकळे केस. आज ती खूपच सुंदर दिसत होती. कॉलेजमधील सर्व मुली तिच्यासमोर आज फिक्या दिसत होता. अजून किती पाहणार आहे? अशाने आमच्या भाभीला नजर लागेन, रमेश म्हणाला. तशी अजिंक्यची तंद्री भंग पावली. अदिती त्याच्या जवळ आली. नताशा आली आहे का? आज तिचा डान्स आहे ना? अदिती बोलत होती. परंतु अजिंक्यचं तिच्यावर लक्ष नव्हतं. तो फक्त तिलाच पाहत होता. अजिंक्य, मी तुझ्यासोबत बोलते, लक्ष कुठे तुझं? अदिती म्हणाली. तसा तो भानावर आला. माझं लक्ष फक्त तुझ्यावर आहे साजन, अजिंक्य हळूच म्हणाला. तशी ती लाजली. अजिंक्यची नजर तिच्या गळ्याकडे गेली. तसा त्याचा चेहरा पडला. अदितीने त्याने दिलेलं पेंडंट अजून घातलं नव्हतं. तुम्ही आता इथेच उभे राहणार आहात का? गेस्ट येण्याची वेळ झाली आहे, चला लवकर. अदिती, नताशा तुझी वाट पाहत आहे, मोंटी म्हणाला. तसे सर्वजण आत गेले.
अदिती बॅक स्टेजवर गेली. नताशा व तिचा ग्रुप तयार होत होता. हाय नताशा, झाली तयारी? अदिती तिच्या जवळ जात म्हणाली. या मॅडम, ही वेळ आहे येण्याची, केव्हाची वाट पाहत होते, नताशा म्हणाली. तसं तिचं लक्ष अदितीकडे गेलं. वाव अदुडी, काय भारी दिसतेस तू या साडीत. किती सुंदर साडी आहे. केव्हा घेतली? नताशाने विचारलं. ते मी विक्रम सरांच्या घरी गेली होती ना, तेव्हा त्यांच्या माने दिली, अदितीने सांगितलं. खरंच अदू, नेक्स्ट टाईम मी पण त्यांच्या घरी जाते, म्हणजे मलाही त्या अशी सुंदर साडी देतील, नताशा हसत म्हणाली. तशी बाहेर गडबड सुरू झाली. सर्व मुले आपापल्या जागेवर जाऊन बसले. गेस्ट आता 5 मिनिटात येणार होते. स्वतः प्रिन्सिपल व टीचर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रोफेसर देसाई पुढच्या खुर्चीवर बसले होते, कारण आज त्यांचा दिवस होता. कॉलेजच्या आवारात एकामागून एक आलिशान गाड्या येऊन थांबल्या. सर्व विद्यार्थी टक लावून आलेले पाहुणे पाहत होते. एक एक करत सर्वजण आपल्या जागेवर बसले. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.